नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर माझं नाव आहे अध्या. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पावसाळ्यात बाहेर जाण्यासाठी खूप सिंपल तरीही सुंदर असा 5 मिनिटात झटपट होणारा मेकअप कसं करायचा ते दाखवणार आहे. आणि फ्रेंड्स, हा जो मेकअप आहे ना, त्यासाठी मी जेवढे पण प्रोडक्ट यूज केले आहेत सर्व अफोर्डेबल आहेत. आय नो फ्रेंड्स की हा जो व्हिडिओ आहे तो मी खूप दिवसानंतर तुमच्यासोबत शेअर करते, तर रिझन पण खूप भयानक बोललं तर होईल. माझ्यासाठी हा जो पूर्ण आठवडा आहे तो एकदम लिटरली मी पूर्ण आठवडा सुन्न होती. मला काहीच कळत नव्हतं मी की काय करू नक्की. म्हणजे ही जी वेळ, पूर्ण जो आठवडा माझा गेलेला आहे, अशी वेळ कुणावरच येऊ नये. पण लिटरली हा पूर्ण आठवडा मी खूप असं स्ट्रेस होतं, मला थोडंसं ताण होता. पण सगळं काही आता ठीक आहे, व्यवस्थित सुरळीत चालू आहे आणि आता मी फ्रेश झाली आहे पूर्ण आठवडा. ठीक आहे, पण ठीक आहे, नवऱ्याने सपोर्ट केलं की तुझं तू काम कर. त्यामुळे मी परत माझं कॉन्टेंट आहे ते क्रिएट करायला घेतलं आहे आणि माझ्या डोक्यामध्ये खूप अशा व्हिडिओज आहेत त्या मला बनवायच्या आहेत. आणि रिझन काय होतं ते मी व्हिडिओच्या एंडला सांगेल. जर आता रिझन जर सांगत बसली ना तर व्हिडिओ खूप मोठी होईल, इंट्रो स्पेशली खूप मोठा होईल. पण ठीक आहे, आता मी एकदम ओके आहे, फ्रेश आहे आणि माझं काम करायला मी सज्ज आहे. तर चला, जास्त गप्पा न मारता व्हिडिओ सुरू करूयात. रिझन तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेल. सो लेट्स बिगिन. सो फ्रेंड्स, मेकअप करायला सुरुवात करूयात, पण त्याआधी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर मी आज तुमच्यासोबत जो मॉइश्चरायझर शेअर करणार आहे खूप अफोर्डेबल आहे. मी इथे लॅक्टो कलरमाइनचं हा लाईट मॉइश्चरायझिंग जेल आहे तो यूज करणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, यामध्ये नायासिनामाइड आहे, विटॅमिन ई, विटॅमिन B5 आणि हायलोरॉनिक ॲसिडसुद्धा आहे आणि नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे. ठीक आहे, छान असं तुम्हाला हायड्रेशन प्रोव्हाइड करेल. आणि हा मी याची किंमत 299 रुपयाला आहे, पण मी आय थिंक 120-150 रुपयापर्यंत घेतला आहे. ठीक आहे, तर जर तुमची ऑइली स्किन असेल, नॉर्मल असेल, कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही हा वापरू शकता. इतका छान हायड्रेशन प्रोव्हाइड करेल तुम्हाला. तर हा मॉइश्चरायझर मी आधी लावणार आहे. ठीक आहे, आणि लक्षात असू द्या, मॉइश्चरायझर किंवा मेकअप करण्याआधी आपल्याला फेस पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे क्लिन्झिंग करायची आहे. तर फेसवॉशने चेहरा आधी धुवून घ्या, त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. ठीक आहे, मॉइश्चरायझर लावून स्किन हायड्रेट केली. आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. तर मी इथे बेस मेकअपसाठी तुम्हाला कोणतीच BB क्रीम, CC क्रीम किंवा फाउंडेशन नाही सांगणार आहे, कारण आपण पावसाळ्यातला मेकअप करतो. पावसाळ्यात काय असतं की ह्युमिडिटी जास्त असते, त्यामुळे आपण चेहऱ्यावर जेवढं जास्त लावू आहे ना तेवढं काय होतं, चेहरा आपला चिकट होतो. त्यामुळे आपल्याला जो बेस मेकअप आहे तो एकदम हलका ठेवायचा आहे, सिंपल ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बेस मेकअपसाठी मी आज जो प्रोडक्ट वापरणार आहे तो आहे अर्थ रिदमचं ग्लो सेट गो ऑल डे स्ट्रोब क्रीम आहे. आणि याच्यामध्ये याची स्पेशालिटी काय आहे सांगू का? यामध्ये ना प्रायमर आहे, मॉइश्चरायझर आहे, SPF 50 PA++++ म्हणजे 4+ आहे त्याच्यामध्ये, आणि UVA UVB प्रोटेक्शन आहे. त्यामुळे हा प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, बाहेर फिरायला जायचं असेल, आउटिंगला जायचं असेल, कुठे तुम्ही मॉलला वगैरे फिरायला जात असाल, तर तुम्हाला एकदम हलका फुलका चेहऱ्यावर छान असं ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता. याची प्राईस ॲक्च्युली याचा बॉक्स मी कुठे टाकला आहे माहिती नाही आहे, पण हा मला 350 रुपयापर्यंत मिंत्रावरून घेतला आहे, मिळून गेला. ठीक आहे फ्रेंड्स, याची मी तुम्हाला कन्सिस्टन्सी जी आहे ती दाखवते. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आहे आणि थोडंसं आहे ना स्किन कलरचं आहे. ठीक आहे, आणि याचा जो पंप जो आहे तो तुम्ही बघू शकता, फाउंडेशनला असा पंप असतो, तर तुम्ही इझिली हे काढू शकता. ठीक आहे, पॅकेजिंग खूप छान आहे या प्रोडक्टची. आणि या प्रोडक्टमध्ये तुम्ही बघू शकता छान असं ग्लोई तुम्हाला इफेक्ट देईल. स्ट्रोब क्रीम आहे. ठीक आहे, बघू शकता. आता आपल्याला ही डिरेक्टली आपल्या फेसवर अप्लाय करायची आहे. थोडंसं मानेला पण लावून घ्या. ठीक आहे, आणि हे आपल्याला हातानेच छान असं ब्लेंड करायचं आहे. खूप क्रीमी आहे त्यामुळे छान ब्लेंड होतो.
फ्रेंड्स, या क्रीममध्ये SPF आहे 50 PA प्लस 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 आहे, त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन नाही लावली तरीही चालेल. फ्रेंड्स, बघू शकता चेहऱ्यावर छान असं नॅचरल ग्लो आलेला आहे. काही स्ट्रोब क्रीम जे असतात ना, त्याच्यामध्ये इतके चंकी पार्टिकल्स असतात की चेहऱ्यावर लावलं ना की असं वेगळंच चेहरा चमकतो आणि व्हाईट दिसतो. तर तसं अजिबात नाही आहे. याच्यामध्ये जे सनस्क्रीन आहे त्याने सुद्धा व्हाईट कास्ट जो आहे तो अजिबात सोडलेला नाही आहे आणि एकदम चेहरा नॅचरल वाटतो. ठीक आहे, बघा चेहऱ्यावर खूप सुंदर असा नॅचरल ग्लो आलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला कन्सिलर लावायचं आहे आणि जिथे आपल्याला चेहऱ्यावर प्रॉब्लेमॅटिक एरिया असतील, आपला जर चेहरा अनइव्हन असेल तर त्याला करेक्ट करण्यासाठी, चेहरा इव्हन करण्यासाठी आपण कन्सिलर लावणार आहोत. ठीक आहे, मी इथे स्विस ब्युटीचा कन्सिलर घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता माझे आयलिड जे आहे, अंडर आय एरिया आहे, माउथची एरिया आणि नाकाच्या इथे कालवटपणा आहे, तर त्याला थोडंसं आपण हाईट करू, त्याने आपला चेहरा इव्हन होईल. ठीक आहे, तर मी माझ्या अंडर आय एरियावर, आयलिडवर त्यानंतर नाकाच्या इथे लावून घेते. इथे पण आपल्याला थोडासा काळवटपणा असतो. त्यानंतर थोडं माउथच्या अवतीभोवती. फ्रेंड्स, हा जो कन्सिलर आहे ना, याचा शेड मी ऑनलाईन मागवलेला आणि हा थोडासा लाईट आहे. ठीक आहे, त्यामुळे ॲक्च्युली हा माझ्या स्किन टाईपचा नाही आहे, पण तरीही आता प्रोडक्ट घेतला आहे तो संपवायला तर लागेलच ना, म्हणून मी हा लावते. पण ब्लेंड केल्यावर ना एकदम व्यवस्थित दिसतो. आता आपल्याला फिंगरच्या हेल्पने ब्लेंड करायचं आहे. तुम्ही स्पॉन्ज पण घेऊ शकता, ब्युटी ब्लेंडर, ब्रश काहीही घेऊ शकता. ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी फ्रेंड्स की आपल्याला इतका वेळ नसतो की आपण ब्युटी ब्लेंडरने ते ब्लेंड करू वगैरे, तर फिंगरच्या हेल्पने पण तुम्ही छान असं ब्लेंड करू शकता. ठीक आहे, फ्रेंड्स, आता बघू शकता माझी माउथची एरिया, माझी आयलिड, अंडर आय एरिया, ठीक आहे, व्यवस्थित जे कालवटपणा आहे तो व्यवस्थित हाईट झाला आहे. ठीक आहे, इवन दिसतो माझा चेहरा, कुठेच असं काळं गोरं नाही दिसत. तर आता बघू शकता, आता हा जो पूर्ण बेस आहे त्याला आपल्याला सेट करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर दोन्ही वापरू शकता. आता लूज पावडर का वापरली जाते, जेव्हा आपल्याला आपला बेस सेट करायचा असतो. लूज पावडरने तुम्हाला एक्स्ट्राची जी कव्हरेज आहे ते नाही मिळत. ठीक आहे, जर तुम्हाला कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरा. तर इथे मी फेसेस कॅनडाचा हा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे. याने माझा पूर्ण जो बेस आहे तो मी सेट करून घेते. गळ्याला पावडर लावायला अजिबात नाही विसरायचं, नाहीतर ते काळं गोरं दिसेल. तर व्यवस्थित गळा पण आहे तो सेट करून घ्या. ठीक आहे फ्रेंड्स, बेस मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण थोडासा डोळ्यांचा मेकअप करू. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण ॲब्रो फिल करणार आहोत. तर मी इथे ॲब्रो पॅलेट घेतला आहे इनसाईडचा, आणि तुमच्याकडे हा जर नसेल तर तुम्ही ॲब्रो पेन्सिल देखील वापरू शकता. पण मला असं वाटतं की ॲब्रो पॅलेटने ॲब्रो पटकन फिल होतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल मला हा खूप आवडतो, म्हणून मी यानेच माझ्या ॲब्रो फील करते. आणि तुम्ही बघू शकता माझ्या ॲब्रोंची जी ग्रोथ आहे ती झाली आहे. तर मी पार्लरमध्ये गेली नाही आहे, आणि बघू, जर पार्लरमध्ये जायला नाही जमलं तर मी घरामध्येच मी थ्रेडिंगने करते. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण ॲब्रो फील करून घेऊ. आणि याच्यामध्ये मी हा ब्राऊन कलर आहे ना तो घेतला आहे.
फ्रेंड्स ॲब्रो फिल करून घेतल्या. आता आपल्याला मस्कारा लावायचा आहे. ठीक आहे. मी लायनर नाही लावणार कारण लायनर लावायला ना खरंच खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण मस्कारा लावणार आहोत. तर मस्कारासाठी मी इनसाईटचा हा लॅश एक्सटेन्शन मस्कारा आहे तो घेतला आहे आणि मी हा 130 रुपयाला ॲमेझॉनवरून घेतला आहे. मी लिंक प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. फ्रेंड्स नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी एक कोट केला आहे लॅशला माझ्या म्हणजे पापण्यांना एक कोट केला आहे मस्काराचा. मी काय करेल खालच्या पापण्यांना आधी लावून घेईल. ठीक आहे. खालच्या पापण्यांना लावून घेता घेता वरचा जो आपण मस्कारा लावला आहे तो थोडासा ड्राय होतो आणि ड्राय झाल्यानंतर आपल्याला अजून एक कोट करायचा आहे मस्काराचा. त्याने काय होईल आपल्या ज्या लॅश आहेत त्या थोड्याशा अजून दाट दिसतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डबल कोटिंग करायची आहे. दोघांमध्ये आता डिफरन्स बघू शकता तुम्ही. इकडच्या ज्या पापण्या आहेत त्या किती दाट दिसतात, इकडच्या दिसतच नाही आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही डबल कोटिंग केली ना तर खूप छान दिसतात पापण्या. ठीक आहे. यानंतर आपल्याला काजल लावायचा आहे. तर काजलसाठी मी हा इनसाईटचा इंटेन्स कोल काजल आहे तो घेतला आहे आणि हा पण अफोर्डेबल आहे. तर आता आपण काजळ लावणार आहोत. फ्रेंड्स डोळ्यांचा मेकअप आपला झालेला आहे आणि तुम्ही माझे डोळे बघू शकता. फक्त मी मस्कारा आणि काजलच लावला आहे. ॲब्रो फिल केले आहेत. किती डोळे अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. ठीक आहे. आता आपण थोडासा फेस मेकअप करू. तर फेस मेकअप मी तुम्हाला कॉन्टोरिंग हायलायटर आणि ब्लश वगैरे असं काहीच नाही लावायला सांगणार. मी फक्त तुम्हाला हा इनसाईडचा जो टिंट आहे तो तुम्ही घेऊ शकता. खूप छान आहे हा. जेव्हा तुम्ही अप्लाय करताना तुम्हाला एकदम जो नॅचरल ग्लो असतो ना चेहऱ्यावर तो बघायला मिळतो. ठीक आहे. हायलायटर मी इथे अजिबात नाही लावणार आहे कारण आपण जो स्ट्रोब क्रीम लावला त्याच्यामध्ये तो एक प्रकारे हायलायटरचाच काम करतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हायलायटर नाही लावलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की जर तुम्हाला टिंट ब्लश लावायला नाही आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकता. ठीक आहे. मी फक्त 3 डॉट देते असं. आणि आता आपल्याला फिंगरच्या हेल्पने छान असं ब्लेंड करायचं आहे. मी एकदम नॅचरल ग्लो ठेवणार आहे. जास्त टिंट वगैरे काहीच अप्लाय करणार नाही आहे. एकदम हलकासा. तुम्हाला नाही आवडत तर प्लीज स्किप पण करू शकता तुम्ही. ठीक आहे. फ्रेंड्स मी टिंट अप्लाय केला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल जो ब्लशची इफेक्ट आहे तो माझ्या चेहऱ्यावर आला आहे. अजिबात असं वाटत नाही मी खूप चेहऱ्याला असं ब्लश आणि गुलाबी काहीतरी लावलं आहे. एकदम छान असं नॅचरल दिसतं. ठीक आहे. आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे. तर मी मार्सची लिपस्टिक आणि लिप लायनर आज लावणार आहे. आणि मार्सचा हा लिप लायनर आहे त्याच्यामध्ये जो शेड आहे तो आहे स्टीमी पिंक 09. ठीक आहे. दिसतो का? स्टीमी पिंक 09 हा शेड आहे. आणि लिपस्टिकचा जो शेड आहे तो आहे इन्स्टंट फ्लश. ठीक आहे. 04 हे बघा. तर फ्रेंड्स सगळ्यात आधी आपण लिप लायनर लावून घेऊ. मी लिप लायनरने छान अशी बॉर्डर करून घेतली. आता आपण लिपस्टिक लावणार आहोत. आणि हा जो लिपस्टिकचा शेड आहे तुम्ही बघू शकता न्यूड पिंक कलर आहे आणि तो मी आज लावणार आहे.
फ्रेंड्स, हा आहे माझा फायनल मेकअप लुक आणि तुम्ही बघू शकता मेकअप खूप सुंदर क्रिएट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात बाहेर जाण्यासाठी मॉलला फिरायला जाऊ द्या, आउटिंगला जाऊ द्या, हा सुंदर असा ग्लॅम मेकअप करू शकता. आणि फ्रेंड्स, हा मेकअप ना तुम्ही फक्त 5 मिनिटात क्रिएट करू शकता. आता मी तुमच्यासोबत एक्सप्लेन करते, त्यामुळे या व्हिडिओमध्ये वाटेल की एवढा वेळ लागतो का, तर असं अजिबात नाही आहे. फक्त 5 मिनिटात तुम्ही झटपट हा सुंदर मेकअप लुक क्रिएट करू शकता. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं मी आजच्या व्हिडिओमध्ये नाही घेणार. रिझन असं की जेव्हा नवीन सबस्क्रायबर मला नावं देतात कमेंट सेक्शनमध्ये, तर ती नावं मी एका वहीवर लिहून घेते. पण मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या आठवड्यामध्ये मी इतकी बिझी होते, बिझी इन द सेन्स की मी म्हणजे मला शुद्ध नव्हती. रिझन असं आहे की रविवारी, ठीक आहे, रविवारी संध्याकाळी 7-8च्या दरम्यान, त्या दिवशी आय थिंक 8 तारीख होती, मला इतकं आठवत नाही आहे, त्या दरम्यान रात्री, ठीक आहे, 7 ते 8च्या दरम्यान माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला. ठीक आहे. आता तुम्ही काय बोलू, एका स्त्रीची अवस्था काय असते लग्न झालेलं स्पेशली, तर म्हणजे मी अक्षरशः त्यांना बघितलं ना, मी जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, आणि तर मी एकदम सुन्न झालेली. माझा जीव अक्षरशः गळ्यापर्यंत आलेला आणि माझे जे हार्टबीट्स आहेत ना ते इतके जोरात, म्हणजे इतकं असं धक होत होता, इतकी घाबरली होती मी. तर आणि प्रत्येक म्हणजे लग्न झालेली स्त्रीचं कसं असतं ना, सौभाग्य असतं ते. तर त्यामुळे काय झालं की हा जो पूर्ण आठवडा आहे मी माझ्या नवऱ्याची एक प्रकारे सेवा केली, त्यांना बरं करण्यासाठी माझ्यात होईल ते सगळं मी केलेलं आहे. आणि आता फायनली ते 1 हप्ता झालेला आहे. आणि सांगायचं आहे तेवढंच आहे की थोडक्यात निभावलं, जास्त लागलेलं नाही आहे. आणि जिथे ॲक्सिडेंट झाला तिथे नदी पण होती, म्हणजे एक टर्न आहे, त्या टर्नाच्या पुढे, म्हणजे लाईक टर्न असतो त्याच्या पुढे थोडी आमच्याकडे नदी आहे. ठीक आहे. तर त्या टर्नावर त्यांचा एका 4 व्हीलरने त्यांना धडक दिली. ते बाईकवर होते आणि तो ॲक्सिडेंट झाला. आता जर तो टर्नाच्या थोडंसं पुढं गेलं असतं किंवा ब्रिजवर, ज्या नदीच्या ब्रिजवर जर झालं असतं तर ते पाण्यातसुद्धा वाहून गेले असते. त्यांना पोहता येतं, पण ते बोलतात की मी जेव्हा पडलो माझे डोळे बंद झाले, जेव्हा मला डॉक्टरांकडे नेले, डॉक्टरांनी घरी आणलं, तेव्हा त्यांना शुद्ध आली. ठीक आहे. तर असं ते सांगतात. तर त्यामुळे त्यांना शुद्ध नव्हती. आणि म्हणते काय की थोडक्यात निभावलं. त्या देवाची काहीतरी कृपा, गणपती बाप्पाची काहीतरी कृपा असेल, त्यामुळे ते व्यवस्थित आहेत. आता ॲक्सिडेंट झाला पण जास्त त्यांना काही लागलेलं नाही आहे, खरचटले आहेत डोके, हाताचे कोपरे वगैरे थोडंसं. ठीक आहे. तर हे सांगायचं होतं की ॲक्सिडेंट झालेलं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये इतकी बिझी होती, इतका मला स्ट्रेस होता, इतका मला ताण होता की व्हिडिओ बनवायला मला वेळच नव्हता मिळत. आणि दुसरी गोष्ट अशी की वेळ मिळाला तरी पण मी नव्हते करत, कारण की मी खूप थकली पण होती. पूर्ण दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत मी घरातली कामं, माझ्या नवऱ्याची काळजी, माझ्या मुलाचं बघणं याच्यातच जात होता. पण आता माझा नवरा व्यवस्थित आहे. त्यांनीच मला सांगितलं, आता तू व्हिडिओ बनव, तू काम चालू ठेव. तर म्हणून मी आज व्हिडिओ बनवायला घेतले आहे. ठीक आहे. एंडिंग खूप मोठी झाली, पण ठीक आहे. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.